नमस्कार मित्रांनो, गुड इव्हनिंग. आज मार्केटने बूम 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 ताबडतोड रॅली आलेली मार्केटमध्ये आज. खतरनाक. आज सिरियसली सांगतो, आज ऑप्शन बायर्स जे होते, पुट पुट ऑप्शन बायर्स, त्यांची आज झोप उडालेली आहे. आणि जे कॉल रायटर्स होते ना, त्यांची सुद्धा आज मार्केटने हृदय तिरपीट केलेली आहे आज. म्हणजे शानदार रॅली, अनएक्सपेक्टेड रॅली होती आजची. आणि व्हॉल्यूम्स नाहीये. एफ-आय-एसचा डेटा आपण बघणार आहोत. एफ-आय-एसने आजही माल विकलाय. कितीचा विकला, काय आहे ते सगळं आपण पुढे बघूया. तर आज तरी आता आजचं मार्केट आपण पाहिलं. मी ज्या आपल्याला रेजिस्टन्स लेवल सांगितल्या होत्या, सपोर्ट आणि रेजिस्टन्स. ओके. तर मी नेहमी सांगतो मित्रांनो, की सपोर्ट जवळ तुम्हाला जर प्राइस रिजेक्ट होताना दिसली नाही, प्राइसने जर सपोर्ट होल्ड केला, तर तुम्ही तिथनं एक बाय ट्रेड इनिशिएट करू शकता आणि रेझिस्टन्सला आला, तर तुम्ही प्रॉफिट बुक करू शकता. पण जर तुम्हाला जर रेझिस्टन्स लेवल ब्रेकआउट नंतर प्ले करायचं असेल, तिथे ॲटलीस्ट त्या प्राइसला रेझिस्टन्स लेवलला रिटेस्ट करू द्या. ओके. आणि जेव्हा रिटेस्ट करून पुन्हा वर जायला लागेल, तेव्हा तुम्ही एक बाय ट्रेड तुम्ही प्लॅन करू शकता विथ स्टॉप लॉस. ओके. तर बघा आजच्या निफ्टीला म्हणजे आज जी निफ्टीमध्ये रॅली आली आहे ॲक्चुअली, तर ती शानदार रॅली होती. बँक निफ्टी, सेन्सेक्स ओव्हरऑल सगळ्या सेक्टर्समध्ये आज छान बाईंग होती. ओके. फक्त आय-टी सेक्टर जर सोडलं, तर आज बाकी पूर्ण सेक्टरमध्ये बाईंगच होती. खूप शानदार सुरुवात झालेली आहे जानेवारी सीरीजची. ओके. पण एक छोटासा पॉइंट राहिलेला आहे निफ्टीमध्ये. कुठला? आपले मागचे व्हिडिओ जर तुम्ही जाऊन बघितलेत, तर निफ्टीची एक रेंज आहे. 25,700 ते 26,200. आज आपण गेलो, जवळ-जवळ 188 पर्यंत गेलो, पण तिथनं आपल्याला प्रॉफिट बुकिंग बघायला मिळाली. ओके. तर आपल्याला आता काय न्यूज आहेत, उद्या आपलं मार्केट कसं राहू शकतं, उद्या सेन्सेक्सची वीकली एक्सपायरी आहे. ओके. तर मग सेन्सेक्सच्या वीकली एक्सपायरीमुळं काही मार्केटमध्ये आपल्याला प्रॉफिट बुकिंग तर बघायला मिळणार नाही ना. काय फॅक्टर्स आहेत? एक स्टॉक आहे. ओके. त्याबद्दल पण तुम्हाला सांगायचं आहे. ओके. तर आपण या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना, वन बाय वन आपण कव्हर करूया आणि उद्या आपण काय स्ट्रॅटेजी प्लॅन केली पाहिजे, त्याच्यावरती सुद्धा आपण पुढे येऊन चर्चा करू. चला आपण व्हिडिओला सुरुवात करू. पहिले मी माझी ओळख करून देतो. मी मयूर मागच्या 10 वर्षापासून स्टॉक मार्केटमध्ये काम करतो. माझं एकच स्वप्न आहे मित्रांनो, की 31 डिसेंबर 2026 पर्यंत 1,00,000 मराठी बांधवांना अर्थसाक्षर बनवायचंय. त्यांना शेअर मार्केट काय असतं हे शिकवायचंय. त्यातनं आपण कसा सेफली पैसा कमवू शकतो. कॅश मार्केटमध्ये हळू इन्व्हेस्टमेंट करून, स्विंग ट्रेडिंग करून, डिलिव्हरी ट्रेडिंग करून, ऑप्शन जे म्हणजे जे आपले दर्शक आहेत, जे प्रेक्षक आहेत, की जे ऑप्शनमध्ये ट्रेडिंग करतात, ऑप्शन बाय आणि सेल करतात. ओके. यामध्ये कोणी ऑप्शन बायर असेल, कोणी ऑप्शन रायटर असेल. ओके. ऑप्शन बायर जो आहे ना, रिस्क दोघांना आहे. ऑप्शन बायर्सला पण रिस्क रिस्क आहे आणि ऑप्शन रायटर्सला पण रिस्क आहे. ओके. तर ऑप्शन जर तुम्हाला ऑप्शनमध्ये प्ले करून किंवा ऑप्शनमध्ये ट्रेडिंग करून जर पैसे कमवायचे आहे, ओके. त्यासाठी तुम्हाला एक ट्रेंडिंग मार्केट पाहिजे. ओके. ऑप्शन बायर्सचं बोलतोय. ऑप्शन बायर्सला ट्रेंडिंग मार्केट पाहिजे. अदरवाईज ते मग अप ट्रेंड असेल किंवा डाउन ट्रेंड असेल. ठीक आहे. पण ज्यावेळी मार्केट कन्सॉलिडेशन झोनमध्ये असतं ना, तर त्यावेळी ऑप्शन बायर्स हा फसतो आणि त्याचा लॉस होतो. कन्सॉलिडेशन झोनमध्ये पैसा कमवतो कोण? ऑप्शन रायटर. कारण प्रीमियम ठीक होतो, प्रीमियम कमी होतो, त्याचा फायदा होतो. ओके. चला आपण सुरुवात करूया. आज मार्केटमध्ये चौतर्फा बाईंग होती फक्त आय-टी सेक्टर जर सोडलं. ओके. आय-टी सेक्टरकडनं आज निफ्टीला बूस्ट मिळाला नाही. नाहीतर निफ्टी कदाचित कदाचित आपला जो मेन हर्डल आहे 26,200 त्याच्यावरती क्लोज झाली असती. पण चला काही हरकत नाही. येणाऱ्या वीकमध्ये आपल्याला ते बघायला मिळेलच. ओके. तर आपण हे पण बघूया, की मार्केटचा व्हाईट काळ संपला आहे का? बँक निफ्टीला पण एक मेजर रेंज होती रेझिस्टन्सची. ती 200 पॉइंट्सची होती. 59,350 आणि ते 59,550. तर आज तो बायसेक्ट केला. 500चा कॉल रायटर आणि पुट रायटर खूप स्ट्रॉंगली तिथं होल्ड करत होते. त्यांची मानसिकता अशी होती, की ही लेव्हल लवकर क्रॉस होणार नाही. पण शेवटी दोघंही फसलेत. ओके. तर चला बघूया आपण
सुरुवात करू. तर बघा तुम्ही इथे निफ्टी बघताय. आज जवळ-जवळ पाऊण टक्क्यावरती म्हणजे 190 पॉइंटच्या आसपास वरती बंद झालेली आहे. ₹26,129.60. ओके. तर बघा तुम्ही आता इथे आपण बघू शकतो टॉप गेनर जे होते आज निफ्टीमधले, ते होते JSW स्टील जवळ-जवळ 5% वरती आहे. ONGC 2.5% वरती आहे. टाटा स्टील 2.25% वरती आहे. कोटक महिंद्रा बँक 2.25% वरती आहे. रिलायन्स 2% वरती आहे. हे होते टॉप 5 गेनर्स आणि लुजर्स बघा आय-टी सेक्टर मी तुम्हाला बोललो. TCS 1.25% मायनस होतं. टेक महिंद्रा जवळ-जवळ 1% मायनस होतं. ग्रासिम 30% म्हणजे पाव टक्का मायनस होतं. बजाज फायनान्स जवळ-जवळ 0.5% मायनस होतं आणि इन्फोसिस तेही 0.5% मायनस होतं. म्हणजे 0.25% ओके. तर हे होते टॉप गेनर्स आणि टॉप लुजर्स निफ्टीचे. इथे बघू शकता तुम्ही JSW स्टील, ONGC, टाटा स्टील, कोटक महिंद्रा बँक आणि रिलायन्स. ओके. तर हा होता आता आपण बघूया की ब्रॉडर मार्केट काय सांगते आपल्याला. बघा ब्रॉडर मार्केट तुम्ही जर बघितलं चौतर्फा बाईंग होती. ओके. ब्रॉडर मार्केटमध्ये बाईंग आहे. ब्रॉडर मार्केटमध्ये बाईंग आहे. आता व्हाईट ट्रेड म्हणजे निफ्टीचा व्हाईट काळ संपलाय असं आपण गृहीत धरू शकतो. फक्त 250च्या वरती निफ्टीने 26,250च्या वरती निफ्टीने क्लोजिंग बेसिसवर होल्ड केलं पाहिजे. तेव्हा आपण समजू की नाही आता खरी सुरुवात झाली आहे निफ्टीला नवीन लाईफटाईम हाय बनवण्यासाठी. ओके. तर बघा आता सेक्टोरियल बघून घेऊ आपण. सेक्टोरियल इंडायसेस काय म्हणताय? बघा तुम्ही चौतर्फा बाईंग आहे. ओके. निफ्टी आयटी आताच मी तुम्हाला सांगतोय टॉप लुजर्समध्ये निफ्टी आयटीचे स्टॉक्स आहेत. निफ्टी आयटी थोडंसं निराश केलंय आज. तर ओके. तर हा होता एक सिनारिओ की आज काय झालं ते. आता आपण जर बघायचं झालं तर आपण ॲडव्हान्स डिक्लाइन रेशो जर बघितला ना निफ्टीचा म्हणजे ओव्हरऑल निफ्टीचा निफ्टीमध्ये जेवढे NSEमध्ये स्टॉक्स आहेत, ॲडव्हान्स डिक्लाइन रेशो जर बघितला ना, तर बघा वाढणारे शेअर्स जे होते ॲडव्हान्सेसमध्ये ते 2220 होते आणि क्लाइमवाले जे शेअर्स होते ते 935 होते. तर हे आपल्याला काय सजेस्ट करतं? याच्यातनं आपल्याला काय बघायला मिळतं? याच्याने आपण म्हणजे या डेटामधनं ॲडव्हान्स डिक्लाइनच्या डेटामधनं आपण काय अझ्युम करू शकतो किंवा मार्केटकडे बघण्याचा दृष्टिकोन आपला काय असला पाहिजे? तर बघा 2.37:1 म्हणजे जवळ-जवळ 2.25 शेअर वाढत होते, तर 1 शेअर पडत होता. ओके. प्रत्येक 1 पडणाऱ्या शेअर मागे जवळ-जवळ 2 शेअर्स हे ते वाढत होते. हा रेशो खूप पॉझिटिव्ह आहे मित्रांनो. ओके. पॉझिटिव्ह ब्रेथ दाखवतो मार्केटची, की आता मार्केट आता पॉझिटिव्ह दिशेने जायला तयार आहे. ओके. तर आता हा होता ॲडव्हान्स डिक्लाइन रेशो. चला आपण येऊया महत्त्वाच्या मुद्द्यावरती. एफ-आय-आयज आणि डी-आय-एसनी आज काय केलंय 31 डिसेंबर वर्षाचा शेवटचा ट्रेडिंग सेशन होता. ओके. आणि या वीकचा 3rd सेशन होता. आता गुरुवार, शुक्रवार नवीन वर्षामध्ये येतील. ओके. उद्या सेन्सेक्सची एक्सपायरी आहे. तर बघा आज 31 डिसेंबर आहे. आजही एफ-आय-आयनी जवळ-जवळ ₹3597 करोड रुपयांचा जो आहे कॅशमध्ये माल विकलेला आहे. ओके. आणि डी-आय-एसने तिथंच भरभरून 6,760 करोड रुपयांची बाईंग केलेली आहे कॅश मार्केटमध्ये. आता एफ-एंड-ओचं जर बोलायचं झालं, तर आज बघा एफ-एंड-ओने जवळ म्हणजे इंडेक्स फ्युचर्समध्ये जवळ-जवळ 288 करोड रुपये त्यांनी इंडेक्स विकलेत. ओके. पण त्यांनी ऑप्शन सुद्धा बाय केलेत. इंडेक्स ऑप्शन जे आहे ना, एफ-आय-एसने इंडेक्स ऑप्शनमध्ये जवळ-जवळ 5,398 करोड रुपयाचे इंडेक्स ऑप्शन बाय केलेत. आता स्टॉक्स जर बघितले आपण, की स्टॉक फ्युचरमध्ये काय केलंय? एफ-आय-एसने आज स्टॉक फ्युचरमध्ये 2,914 करोड रुपयांची स्टॉक फ्युचरमध्ये बायिंग केलेली आहे. आणि स्टॉक ऑप्शनमध्ये त्यांनी 440 करोडचा जो आहे स्टॉक ऑप्शन त्यांनी सेल केलेला आहे. ओके. हा होता एफ-आय-डी-आयचा डेटा. ओके. तर आता बघा मी तुम्हाला काल बोललो होतो, की यूएसचा आज एक खूप महत्त्वाचा अनएम्प्लॉयमेंट क्लेमचा जो आहे, तो डेटा येणार आहे बेरोजगारी भत्ता. तर तो आलेला आहे. मागच्या वेळेसचा होता 215 म्हणजे $2,15,000 बेरोजगारी भत्ता. त्यांनी फोरकास्ट केलं होतं, की थोडंसं वाढून यायला पाहिजे. पण तो 2,15,000 वरनं 1,99,000 म्हणजे $16,000 नी कमी झाला आहे. तर ही एक पॉझिटिव्ह न्यूज आहे. ओके. तर करन्सीसाठी फार पॉझिटिव्ह आहे हा डेटा. तर ओके अमेरिकेच्या मार्केटवरती याचा जो परिणाम आहे तो पॉझिटिव्हच होईल. पण आत्ता सध्याचा जर अमेरिकेचे मार्केट आपण बघितले तर थोडेसे फ्लॅट टू निगेटिव्ह ट्रेड करतायत. ओके. आपलं मार्केट उद्या कसं राहील? आपलं मार्केट उद्या फ्लॅट टू पॉझिटिव्ह ओपन होण्याचे चान्सेस आहेत. सध्याच्या डेटावरून हेच दिसतंय, की उद्या आपलं मार्केट जे आहे ते
फ्लॅट टू पॉझिटिव्ह ओपन होईल. चला, एक महत्वाची बातमी, वोडाफोन आयडिया. ओके, वोडाफोन आयडिया. बघा, वोडाफोन आयडियाला कॅबिनेटनी एक अप्रुव्हल दिलंय. 5 वर्षाचं त्यांना मॉनिटोरियम. आता मोरेटोरियम काय असतं, की बाबा ठीक आहे, तुम्ही तुमच्यावरती जे कर्ज आहे किंवा तुमची जी थकबाकी आहे, ती सगळे व्याज आणि सगळं मिळून पेनल्टी प्लस व्याज मिळून ती होते जवळ-जवळ 87,695 करोड. तर हे तुम्हाला आता पुढच्या 5 वर्षामध्ये पे करायचे. मार्केटला आधी असा गैरसमज झाला होता जेव्हा हे डिसिजन आलं कॅबिनेटचं, की त्यांना फक्त थकबाकी भरायची आहे. पण नाही, तसं नव्हतं. थकबाकी न भरता त्यांना जे पेनल्टी प्लस त्यांच्यावर जे इंटरेस्ट आहे त्याच्यामध्ये, त्या रकमेवर लागलेलं, ते सगळं त्यांना पुढच्या 5 वर्षामध्ये भरायचं आहे. ओके. तर ही होती व्होडाफोन आयडियाची एक महत्त्वाची न्यूज. व्होडाफोन आयडिया एजीआर ड्यूज. कॅबिनेट अप्रूव्हज 5 इयर मोरेटोरियम. गव्हर्नमेंट पेनल टू रिसेस ड्यूज से सोर्सेस. ओके. तर आता जर आपण व्होडाफोन आयडियाचा चार्ट बघितला, इन शॉर्ट तुम्हाला सांगतो समजून, जर आपल्या कोणत्याही दर्शकाकडे व्होडाफोन आयडिया असेल आणि ते जर विचार करतायत, की व्होडाफोन आयडिया जो आहे, तो आता इथनं वाढेल. ओके. तर आपण बघूया व्होडाफोन आयडियाचा चार्ट काय सांगतो आपल्याला. जस्ट मिनिट, चार्ट लावून घेऊ आपण एकदा. कारण काय आहे, आपल्याला माहिती असणं फार गरजेचं आहे. आता बघा, तुम्ही इथं बघू शकता, हे बघा. इथे आपण एक चॅनल मार्क केलेला आहे. ओके. चॅनल मार्क केलेला आहे बघा आपण इथे. डेली बेसिसचा चार्ट आहे. शार्प सेलिंग आलेली आहे. जसा कॅबिनेटचा जो डिसिजन आला, त्याच्यानंतर शार्प सेलिंग आलेली आहे. 20 डे माफ करा, 20 डे एक्सपोनेन्शियल मूव्हिंग एव्हरेजच्या खाली क्लोज दिलेला आहे. 50 डे एक्सपोनेन्शियल मूव्हिंग एव्हरेजचा त्यांनी सपोर्ट घेतलाय. पण आपण जर बघितलं, तर एक व्होडाफोन आयडिया मधली रॅली जी आहे ना, ती आता संपली आहे. कारण जवळ-जवळ तो 80% च्या आसपास वाढला होता. 6.5 वरनं जवळ-जवळ तो ₹12 80 पैशापर्यंत गेला होता. 80% वाढला होता. ओके. तर आता रॅली संपलेली आहे व्होडाफोन आयडियामधली. तर जर तुमची या सध्या ₹10.75 आहे. जर तुमची या रेटच्या खाली बायिंग असेल आणि तुम्हाला जर वाटत असेल की आयडिया इथनं वरती जाऊ शकतो, तर एकदा तुम्ही तुमच्या फायनान्शियल ॲडवायझर सोबत नक्की चर्चा करा यावरती. माझं अभ्यास असं सांगतोय, की जर तुमची बायिंग ₹10 च्या खाली असेल, तर तुम्ही एकदा प्रॉफिट बुक केला पाहिजे. ओके. जर तुम्ही रिस्की ट्रेडर असाल, रिस्क रिवॉर्ड तुमचा जास्त असेल, अपेक्षा तुमची जास्त असेल आणि तुम्ही रिस्क घ्यायला तयार असाल व्होडाफोन आयडियामध्ये, तर तुम्ही होल्ड करू शकता. पण एकदा तुमच्या अ, जो फायनान्शियल ॲडवायझर आहे, त्याचा सल्ला नक्की घ्या मित्रांनो. चला, आता आणखीन एक महत्त्वाची न्यूज. ओके. कोणती? तिच्यावर आपण त्याच्यावरचा पडदा हटवूया. सगळ्यांची लाडकी ओयो कंपनी, खूप मोठा हॉटेल ब्रँड आहे. ओके. ओयोने आता जस्ट ओयोची जी पॅरेंट कंपनी आहे, प्रिझम, तिने 6,650 करोडचा आय-पी-ओसाठी कॉन्फिडेन्शियल रूटमध्ये त्यांनी फाईल केलेलं आहे. ओके. आर-एच-पी त्यांनी फाईल केलेला आहे. पूर्ण पूर्ण फ्रेश इश्यू आहे. ओके. जवळ-जवळ $7 ते $8 बिलियन इश्यू आहे. ओके. तर त्याच्यावरती मी आपल्याला पुढे जे आहे, ते तुम्हाला मी अपडेट देईलच, की जेव्हाही त्याचं अप्रूव्हल मिळेल आणि आय-पी-ओची जी डेट आहे, ती फायनल होईल. ओके. तर ही एक महत्त्वाची न्यूज होती आज. बाकी मार्केटमध्ये निगेटिव्ह न्यूज कुठलीच नाहीये मित्रांनो. ओके. चला, सध्या आपण थोडक्यामध्ये आता स्मॉल कॅप इंडेक्स काय करतोय, ते आपण बघून घेऊया. चला, इथे तुम्ही बघू शकता. हा तुम्हाला दिसतोय एक रेड कॅन्डल, हॅमर आणि ग्रीन कॅन्डल. मॉर्निंग स्टार कॅन्डलस्टिक पॅटर्न इथे फॉर्म झालेलं आहे. ओके. खूप छान बाईंग आलेली आहे 20 डे एक्सपोनेन्शियल मूव्हिंग एव्हरेजवरनं. खूप छान बाईंग रिकव्हरी दिलेली आहे स्मॉल कॅप इंडेक्सने. पण अजूनही आपला जो मेन हर्डल आहे, मेन रेझिस्टन्स 17,900 तो पेंडिंग आहे. ओके. तर बघूया आता उद्या आपलं मार्केट काय काम करतं. मिड कॅप इंडेक्समध्ये बघा तुम्ही, इथे पण बघा, मॉर्निंग ओके, कॅन्डलस्टिक पॅटर्न बनला आहे. ओके. मॉर्निंग स्टार, रेड कॅन्डल, हॅमर आणि ग्रीन कॅन्डल. मॉर्निंग स्टार पॅटर्न इथेही बनलाय. तर चला, आपण बघूया की उद्या आता सेन्सेक्सची एक्सपायरी आहे. उद्या निफ्टी, बँक निफ्टी आणि सेन्सेक्स कुठल्या महत्त्वाच्या लेव्हल्स आहेत? काय आपण स्ट्रॅटेजी प्लॅन केली पाहिजे उद्यासाठी, की जेणेकरून जर आपण ऑप्शन बाहेर असू, तर कुठे आपण ट्रेड पकडला पाहिजे, भले तो मग कॉल असेल किंवा पुट असेल. ओके. तर चला आपण बघून घेऊया आता, की निफ्टीला उद्या गुरुवारसाठी कुठले महत्त्वाचे सपोर्ट रेझिस्टन्स आहेत. ओके. तर चला, इथे बघू शकता तुम्ही, काल बघितलं होतं आपण, डोजी बनवली होती, रेड कॅन्डल डोजी आणि शार्प रिकव्हरी. ओके. कोणत्या स्टॉक्सनी स्पॉन्सर केलंय ते सुद्धा मी तुम्हाला सांगितलं. ओके. बघा, आता निफ्टीसाठी उद्या
आपली निफ्टीचे उद्या फ्लॅट टू पॉझिटिव्ह ओपन होण्याचे चान्सेस दिसत आहेत सध्याच्या डेटावरनं. पहिला सपोर्ट निफ्टीला आहे बघा 26,080. हा पहिला सपोर्ट आहे. जर तुम्हाला इथे प्राइस होल्ड करताना दिसली सपोर्टवर, तर इथनं तुम्हाला पुलबॅक बघायला मिळू शकतो. जर 26,080 तोडलं, तर 26,020 पर्यंत तुम्हाला खाली निफ्टी जी आहे ती येताना दिसू शकते. पहिला रेजिस्टन्स आजचा हाय निफ्टीचा 26,190. कारण मी तुम्हाला आत्ताच बोललो 26,200 आपण बऱ्याच मागच्या दिवसांपासून तोडलेला नाहीये. तिथे जातो आपण आणि तिथं आपल्याला प्रॉफिट बुकिंग बघायला मिळते. ओके. तर 26,190 हा पहिला रेजिस्टन्स आहे. तो जर क्रॉस करून होल्ड केलं, तर आपल्याला 26,260 पर्यंत निफ्टीची ती जाताना दिसेल. ओके. लेवल मार्क करून घ्या मित्रांनो उद्यासाठी. चला बँक निफ्टी बघूया. बँक निफ्टीमध्ये 2 दिवसामध्ये पी-एस-यू बँकने खूप छान दम धरलाय, दम भरलाय, जोश भरलाय बँक निफ्टीमध्ये पी-एस-यू बँक सेक्टरने. ओके. तर बघा आता बँक निफ्टीमध्ये उद्या आपण काय करू शकतो? बघा बँक निफ्टीला पहिला सपोर्ट 59,430. ओके. जो आजचा आपला रेजिस्टन्स होता. तो उद्या पहिला सपोर्ट आहे. तो जर होल्ड केला तर तुम्हाला पुन्हा पुलबॅक बघायला मिळेल. तो जर ब्रेक केला खाली तर 59,250 पर्यंत तुम्हाला बँक निफ्टीची ती खाली येताना दिसू शकते. ओके. पहिला रेजिस्टन्स बँक निफ्टीला 59,750. ओके मित्रांनो. 59,750 हा पहिला रेजिस्टन्स आहे. तो क्रॉस करून होल्ड केलं तर तुम्हाला 59,900 पर्यंत तुम्हाला बँक निफ्टी जाताना दिसू शकते. ओके. लेवल मार्क करून घ्या मित्रांनो. चला सेन्सेक्स काय करतंय? सेन्सेक्सची उद्या एक्सपायरी आहे. बघा सेन्सेक्सचा 20 डे एक्सपोनेन्शियल मूव्हिंग एव्हरेज प्लेस करतो 84,992 पर्यंत 84,992 वरती. पहिला सपोर्ट सेन्सेक्सला उद्या जर कुठला असेल तर तो आहे 85,030. ओके. तो जर होल्ड केला, खाली आला, तो जर होल्ड केला तर तिथं तुम्हाला पुन्हा पुलबॅक बघायला मिळू शकतं. तो जर खाली ब्रेक केला तर तुम्हाला 84,850 पर्यंत सेन्सेक्स उद्या खाली येताना दिसू शकतो. पहिला रेजिस्टन्स 85,400 हा सेन्सेक्सचा पहिला रेजिस्टन्स आहे. तो जर क्रॉस करून होल्ड केलं तर 85,530 पर्यंत ओके तुम्हाला सेन्सेक्स जाताना दिसू शकतो. 85,400 पहिला रेजिस्टन्स, 85,530 दुसरा रेजिस्टन्स. ओके. लेवल मार्क करून घ्या मित्रांनो. लेवल टू लेवल ट्रेड करा. मी कोणतेही बाय सेल रेकमेंडेशन देत नाही मित्रांनो. जर तुमची रिस्क घ्यायची कॅपॅसिटी असेल तर तुम्ही लेवल टू लेवल ट्रेड करा. सध्या मार्केट पॉझिटिव्ह आहे. कुठलीही निगेटिव्ह न्यूज नाहीये. ओके. एक बँक निफ्टीचा रेंज होती हर्डल रेंज. मी तुम्हाला आता बोललो होतो. ओके. 59,350 ते 59,550 आज त्याच्यावरती क्लोज दिलेलं आहे डिसायसिव्हली. ओके. तर आपण बघूया उद्या मार्केट काय काम करतं. लेवल टू लेवल ट्रेड करा. प्राइस जवळ तुम्हाला जर ट्रेड भेटला तर स्टॉप लॉस ठेवून तुम्ही बाय ट्रेड इनिशिएट करू शकता इंडेक्स ऑप्शनमध्ये. जर तुम्हाला रेजिस्टन्सला प्राइस रिजेक्ट होताना दिसली तर तुम्ही सेल ट्रेड प्लॅन करू शकता ऑप्शन्समध्ये. म्हणजे पुट बाय करणे. सेल ट्रेड म्हणजे पुट बाय करणे. तर तोही तुम्ही स्टॉप लॉस लावून ट्रेड करा. ओके मित्रांनो. त्याआधी तुमच्या फायनान्शियल ॲडवायझरचा सल्ला नक्की घ्या. तर मित्रांनो, मी अशी अपेक्षा करतो की तुम्हाला मी दिलेली माहिती आवडली असेल, तर आत्ता आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन प्रेस करा. जेणेकरून महत्त्वाच्या न्यूज, मार्केटच्या डेली अपडेट्स तुमच्याकडनं मिस होणार नाही मित्रांनो. तुम्ही मार्केटमध्ये अपडेट राहाल. तुमच्यापर्यंत न्यूज आलेली असेल आणि तुम्ही दुसऱ्या दिवशी काय ट्रेड करायचा, मार्केट कसं काम करू शकतं, हे तुम्ही प्लॅन करू शकता. ओके. तर जास्तीत जास्त मराठी बांधवांना आपला व्हिडिओ पोहोचवा. त्यांना शेअर करा. माझं स्वप्न आहे मित्रांनो 31 डिसेंबर 2026 पर्यंत 1,00,000 मराठी बांधवांना आपल्याला अर्थसाक्षर करायचं आहे. धन्यवाद मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.